नागेश्वरला. नागेश्वरीला मोठा स्पीकर आपला आहे. काय सांगता? हो. कधी लावलाय? किती साली लावलाय? कधी लावलाय तो? साधारण म्हणजे त्यावेळेला 78-79 गोष्ट नाही, 75लाच आम्ही 75-76ला मी ज्यावेळेस नॉवेलला लागलो ना 76ला गेलो. मग आम्हाला वाट दाखवायला दुसरा माणूस आला होता. अजून आठवण काढतात ना. हो मग. आणि आमच्या संघात अभ्यंकर होता, अण्णा अभ्यंकर, त्याला उचलून मग पालखी करून आणावी लागली डाल घेत ना खाली. हा, बंदूक घेऊन गेलेला मारीला गावायला. बोंबाला तो त्रिशूल अजून आहे. तिल मध्ये असेल ना? हो, तिल मध्ये आहे. तिल मध्ये आहे. चला येतो. शंभूनाथ की जय. तो जो त्रिशूल लावला गेलाय ना, आता आपले भाई दत्ताबुवा आयरे अभोपा जे आपल्याला भेटले होते, आपले चुलते म्हणजे तुझे आजोबा, तर तो जो त्रिशूल म्हणतात ना लावलेला आहे, तो त्यांनी लावलेला आहे 78-79 साली. म्हणजे साधारण 78 ते 80च्या दरम्यान. आणि 83 जावे नाही, मला 78 ते 80 सांगितलं त्यांनी. आणि तू आता सांगितल्याप्रमाणे तो तुझ्या नावचा म्हणजे तुझ्या ह्याच्यासाठी तो लावला. मुलगा व्हावा. अच्छा, म्हणजे तेव्हा तू नव्हतास. 81 ना? हा, मग बरोबर आहे. मुलगा व्हावा म्हणून तो लावलेला आहे. आणि आता आमचे बंधू आमच्या बरोबर आहेत ना, तेच ते दीपेश दत्ताराम बुवा आयरे, त्यांच्या नावाचा लागलेला आहे. आणि हे जन्माला आले. हा काय रे? आणि हा त्रिशूल झाला. हा त्रिशूल झाला. कायम खोपतो. हा रेल्वे क्रॉसिंग आहे कळंबस त्यातला. बऱ्याच वेळा इथं फाटक पडलेला असतो. तिथे थोडीशी ट्रॅफिकची आबाळ होते, पण आता कसं गाडी नाही आहे, सकाळच्या गाड्या निघून गेल्या, त्याच्यामुळे फाटक खुला भेटलाय आपल्याला. आता आपण मार्गस्थ झालो. हे बघ इथं आता लिहिले चोरवणे सरळ. आपल्याला चोरवण्याकडे जायचं आहे. हा, बाकी हे धामणं आंबडच लागतं. या बाजूला हा मोरवणे फाटा आहे. उजव्या हाताला गेलास तर, उजव्या हाताला न जाता आहे ना आपण डाव्या हाताला जायचं, जे चोरवण्याकडे रस्ता जातोय तो. आता हा एक आंबडसकडे रस्ता जातो. आणि हा पाली फाटा आहे. रामवर्धनी केदारनाथ मंदिर निर्वाडे. हा थोडासा कट पडतो आणि साधारण 1-2 किलोमीटरचा फरक पडतो ह्या मार्गे गेलो तर निर्वाड्यात. टार्गेट सेट करून नाही जायचं. लाकूड तोड्यांची आधुनिक पद्धत, लाकूड तोड्यांची कुऱ्हाड गेलेली आहे आणि आता ती मशीन आली. मग प्रॉपर्टी बघ किती आहे. दीपू किती होईल रे ही? काय 15 आहेत, 10-15 जास्त आहेत. 5-1 लाखाची झाली प्रॉपर्टी ती. आणि नेहमीचे हा खाली वाव्याकडे गेला, वावे फाटा. आणि हा जो वर गेलाय हा चोरवणे मंदिराकडे गावदे आणि नागेश्वरीचा ट्रॅक आहे. हाय ना, हा धामणन स्टॉप आहे. इथे महाराजांचा पुतळा आहे आणि बाकी सगळे इथले हे मेन ठिकाण 15 गावातलं. आता बघ हनुमंतवाडी, डागेवाडी, सुतारवाडीकडे जाणारा जो बोर्ड आहे, इकडे खाली जायला आणि हे गावाकडे जाते. आणि तिथे गावामध्ये पुरातन रामवर्धन तो बघ बोर्ड लिहिलंय बघ. तो खूप जुनं मंदिर आहे, त्याचा आता जीर्णोद्धार झालाय. आणि देव श्री क्षेत्र नागेश्वर म्हणजे आपण नागेश्वरी जी म्हणतो ती हे बघ इथे आहे. या इथं आपल्याला वरती जायचं आहे. हा परिसर आहे सह्याद्रीचा. आता आपण त्या बाजूला चाललो आहे. तर ही गाडी आपल्याला पुढे जाऊन लावायला लागणार आणि तिथून ट्रेकिंग आहे. है नॉर्मल दिखता है, इसे बहुत आगे जाना है. कम से कम 2-3 घंटे का ट्रैक है. क्या संता? हाँ, कितना घंटा चलना पड़ता है? 3 घंटा कम से कम. जास्त झाली आहेत 7-8 वर्षापेक्षा. आमदारांची पहिली वेळ.
मग 2009-10चा विषय झाली 10-12 वर्ष. हा जो चढ आहे ना, त्या चढामध्ये आम्ही त्यावेळेला आलो होतो 7-8 वर्षापूर्वी ओमनी घेऊन. हा स्टीप आहे. इथं गाडी बंद पडली होती. आता इकडे वरती जायचं. हे बघ, हे क्षेत्र नागेश्वर उचमली होती इथे गाडी. हा बघ इथे गाडी. आणि मग काय पाठीमागनं उतरलो, सगळे धक्का मारायला लागले आणि आणलेली पुढे. ए चल पाणी मार, बराबर से साफ कर. सुस्वागतम. आज श्रावणी सोमवार आहे, 3रा सोमवार, आणि आपण आलो आहे श्री क्षेत्र नागेश्वरी, जो खेड तालुक्यात रत्नागिरी जिल्हा इथे वसलेला आहे. आणि मुळात इथं हा ट्रॅकिंगच आहे. साधारण 3-3.5 फुटावरती वसलेलं हे देवस्थान स्वयंभू. या श्रावण महिन्यात बरीचशी प्रवासी इथे येतात. आणि त्या ब्लॉगला आज आपण सुरुवात करतोय. ट्रेकिंग करणार आहोत. तर चोरवणे गावच्या पायथ्यापासून इथून ट्रॅक चालू होतो. तो जवळपास 3-3.5 तास लागतात. आणि जाता जाता ट्रॅकला आपण, माझी मित्रमंडळी आहे, भाऊ आहे, हा संतलाल आहे, स्वतः मुलगा आहे माझा गोरक्ष, असे आम्ही सगळे ट्रॅकला चाललोय. महत्त्वाचं म्हणजे दर्शनासाठी चाललोय, पण तो ट्रेक आहे म्हणून ट्रेक. तर इथं सगळ्यांचं स्वागत करतो, ब्लॉगला सुरुवात करतोय. वेळोवेळी आपल्याला या निसर्गाची, परिसराची माहिती आणि बाकी वातावरण आपल्याला दिसतंयच, याची देत राहीन. आणि चला मग भटक्या भिडूबरोबर आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करू. फुल ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स. हा नव्हता ना रे, तुझं खाली आहे ना, फक्त पाण्यात बसायचं. आत्ता हा झालाय, त्याच्यामुळे तो थोडासा हे, आता ह्या पाण्यामध्ये उतरूनच जायला लागत. हा, बघू शकता ब्रिज. आता आपण आलोय बरोबर जिथे मी म्हटलं तुम्हाला, जिथून ट्रॅक सुरू होतो त्याच्या अगोदर एक ओढा होता. तिथे आता हा ब्रिज झालाय आणि आपल्याला प्रवासी आणि भाविक येताना दिसत आहे. समोर पूर्ण तरुणाई आहे. त्याचबरोबर आजचा हा जो शूट करतोय गोरक्ष, नमस्कार, वेलकम. हा मला वाटतं त्याचा ब्लॉग बनवताना पहिला ब्लॉग आहे आणि शूट अगोदर केलंय. ब्लॉग पण पहिलाय, आपला ट्रेकिंग एक्सपिरियन्स पण पहिलाय. हा, आता बघूया कसं काय होतंय. तुम्हाला पण अनुभव येईलच. ते ऍक्च्युअल मध्ये फील नाही घेता येणार, पण तुम्ही व्हिडिओ थ्रू तरी बघू शकता कशा गोष्टी राहतील, काय राहतील, सगळ्या गोष्टी कळतील. ओके चला, ओके, चला निघूया आपण. चलो, चवीला काय मागतो आहे. चढायला सुरुवात केली आहे आपण. पहिला टप्पा बोलू शकता. पहिल्या टप्प्यामध्ये साधारण एक अर्धा तास ते तासभरात माळावरती जाऊ आपण. अच्छा, त्या पायऱ्या आहे तिथे. हा सोपा आहे थोडा, पुढे ते कठीण होत जाईल. तिथे हे बनवलेलं आहे, पुढे एकदम नॅचरल बघायला भेटेल. तर मानून बोलतोय हा, श्वास घेतोय. ताकद वाचवतोय, हा ताकद वाचवतोय. तो नाकाने घेऊ शकत नाही स्वच्छता. काय काय अरे 2 शब्द बोल. नाक, वरचा भाग बघू शकता. डोंगर कपारी. बोल ना जाना, हमको छोड़ के दूर मत जाना. अभी हम 5 जा रहे उनके. आमचे सहकारी मित्र श्री संतलाल हा ट्रॅकिंग करतात, दमलेत. चढाई करण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. मी काय म्हणतोय, दम लागलाय? नाही, मुसे बोल ना. नाही. हा, मग काय लागलाय? अरे इतने में हालत खराब हो गया. चल चल, लोड आपण कमी करू. चल चल,
बोले भूल ना जाना, हाँ काशी छोड़ दूर न जाना। बघू खाऊ नको, हे पाणी पिला रे इसको, बॉटल घ्या, गिर गया बॉटल, एक बाहेर रखा था, ती तुझ्याकडे वेगळी होती, एक बाहेर ठेवली होती. काय म्हणते पाणी थक गया, हाँ. हो गया, आराम आराम से चलो, चलो आगे वो लोड हल्का करता है जरा, इसमें से आधा. प्यार केला तू आताच सुरुवात केली आहे प्यार केला हो. आणि ही अवस्था आहे. म्हणजे साहजिक आहे, वजन असेल आपल्या सोबत तर थोडंफार हाँ. दमछाट होऊ शकते. आवाज करू नका, हात नाही. हा, शक्यतो पाठीवरची बॅग इज रिकमेंडेड. अशा पिशव्या थोडंफार घ्या. कठीण होऊ शकतं घेऊन चालण्यासाठी, म्हणून येतानाच तयारी करून या. पाठीवर बॅकपॅक असेल तर थोडंफार बरं होईल. शॉर्टकट मारतो. ए याला इथं पाठव. रस्ता हा आहे, नको तू, पण हा शॉर्टकट आहे. चल आपण दाखव फक्त रस्ता, आपण ट्रॅकने जाऊया. चला, आपण इकडूनच जाऊयात. निसर्गाचा मस्त आनंद घ्या. श्री स्वयंभू नागेश्वर मंदिर, चोरवणे जाण्याचा मार्ग. एक रामवर्धानीचं देवस्थान होतं ना, पुरातन काळातलं, त्याच्याकडे जाण्याचा तो मार्ग आहे. हा इथे प्लॉट दिसतोय ना, त्याच्या तिथून पुढे त्या बोर्डावरती पण लिहिलेलं आहे बघा, चोरवणे इथली शिंदे. हा ग्रामदैवत जे आहे त्याची मूळ जागा इकडे वरती होती. हा काय 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 तसा आहे तो, नागेश्वरीच्या घाटात गाडी हलवली. हा बोलला जाना, हाँ काशी छोड़ के दूर न जाना. पुढे एक स्टॉल दिसतोय आपल्याला, लोकांसाठी काही खाद्य असेल किंवा उपवासाचे, लोकांचा उपवास असतो, सरबत वगैरे. बघूयाच आपण काय काय. हर मैदान सांगू बघा काय काय आहे आपल्याकडे. माझ्याकडे काकडी आहे, मक्का आहे, लिंबू सरबत आहे, कोकम आहे, वेफर्स आहेत, पेपर आहे. म्हणजे जवळपास उपवासाला सगळं चालू शकतं. हा, सगळं मस्त मके आहेत, सीझन चालू आहे. ही काकडी खाते आहे. चला बाय बाय. त्यांचं नाव आहे. नाव कसं आपलं? गजानन कदम. गजानन कदम. ओके चला. मस्त नजारा आहे. तिकडनं सोडतात, हवा पण येत नाही. सह्याद्री बघू शकता आपण. पण तिथे हे भारी आहे ते असं. त्याला थेरी आपण कुठे बघितलं होतं, झाला हे प्रत्येक ह्याला आहे ना, पावलाला श्वास घेतात, हे श्वास सोडतात. दमलेला माणूस संतलाल. ओ भैया संतलाल, कहाँ से आ रहे हो? ये मोदी से करेंगे हालत में आ गया. हा ताईचा गेला पलीकडे, अच्छा. असं पूर्ण चालत यायला लागतं. 1.25 तासाचं रनिंग आहे. हा हा हा. हा आता हा टेप गेलो की हा पहिला टप्पा आहे. हे 15 गावचं खोर. जवळपास 25% ट्रॅक आता होईल. काय नाही 25%, अर्धा तास झाला. त्याच्यातच ही हालत आहे. पुढे जाऊन बघूया. पण शेवटी देव अशा ठिकाणीच असतो. असतो. क्या संता, हा बघ
इकडे बघ, दाखव त्याला. याची बॅग कोणी घेतली? काकाने. काकानी. ओके. आपला दगड माणूस आहे, त्याची अवस्था सगळ्यात स्ट्रॉंग माणूस आहे. टेन्सिंग आणि शर्पाच्या नंतर ह्याचाच नंबर लागतो. चला तर जाऊया पुढे. या पायऱ्या बनवलेल्या आहेत, पुढे जाऊन आपल्याला वाट बनवून चढायचंय. रेलिंग पण आहे. असे पाय सरकू शकतात, त्याच्यामुळे काळजी घेऊन तुमचा पुढचा प्रवास करा. याचा दमलाय कोण? त्याच्यासाठी एनर्जी. आवळा सुपारी पण आहे आपल्याकडे. अरे बाप रे, याची हालत डेंजर आहे. अरे घे, भरपूर आहेत आपल्याकडे. ते तेलकट आहे कसं पण झालं तरी. खाली बघा, सह्याद्री. कोकण असंच नाही म्हणत. खालून आपल्याला आवाज येत आहेत, हर हर महादेव. त्याला जब उभा राहू नको, जाशील तिकडं. संताबाई. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. थर्ड लास्ट बघ. दिसत आहेत ना त्या, बघा तिथून आपण इथपर्यंत आलेलो आहे आता. हो, मला पण आले आहे. माझा नेट चालू राहिलेला, टपाटप मेसेज आले. व्हिडिओ कॉल कर घरी मामाला. हा करूया. पुढे मी नागेश्वरीला आलो. त्याचं वजन कमी केलं. जाऊ दे पुढे. छोटी एक्सप्लोरर. तुझं नाव कसं? समृद्धी संतोष शिंदे. समृद्धी, फर्स्ट टाइम आली आहेस की याच्या आधी कुठे अशी गेली आहेस? एक्सपिरियन्स केलायस का कधी? हो केलायस? अरे वा, चांगली गोष्ट आहे. इथे तिसऱ्यांदा आले इथे तू? अरे वा, मी पहिल्यांदा आलोय मी स्वतः. मस्त वाटतंय ना? हो. ओके, चलो बाय बाय. सगळं सिंपल ट्रॅक आहे. तो बघ असा तिथना मग नंतर वरती जायचंय आपल्याला. काय नॉर्मल आहे, वरती गेल्यावर मिळणार आहे. पावसाने जरा हे केलं नाही, कृपा मेहरबानी केला नाही. पावसाने, नाहीतर ते त्या पावसामुळे आता व्लॉग पण नसता करायला जमला काय नाही. काय ट्रॅक कठीण होतं ना पावसात. याला काही भिजाव काय वाटेल ते सोय पण आहे का? हा, म्हणजे टेन्शन नाही. आता हा थोडासा असाच राहणार. आता पुढे पुन्हा चढ या. पायऱ्या आता संपलेल्या आहेत, आता पाय वाट चालू झालेली आहे. त्याला रेलिंग आहे बघ. हा, रेलिंग बघू शकता आपण. खालची दरी पण बघ, पडा रेलिंग आहे. हा, रेलिंगच्या जीवावर नाही राहू शकत आपण. आपली काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे. इथे बघा, रेलिंगचा पण सपोर्ट नाही आपल्याला पूर्णपणे. काय आहे ते आपल्या जीवावर जायचंय आपल्याला. काय रे केले? गाडीवर होती, मंदिरात गेली होती. हा हा, ठीक आहे. बिट्टू बघ आता व्हिडिओ कॉल करतोय बघ. आलोय. नेट बंद होता मगाशी, करत होतो. नाही, आता इथं वरती रेंज आली ना. ठीक आहे, कॉल घे त्याचा. ते बघ जाणे काय दिसतायत बघ. बघ तो ते झाड दिसतंय ना, ते झाड दिसतंय ना. आलं तर कर. बघा, सह्याद्री एकदम जवळून अनुभव. सह्याद्रीतच आहे आपण, पाहू शकता. ते बघा, तिथे लोक दिसत आहेत आपल्याला. काही जण उतरत आहेत दर्शन घेऊन, काही जण चढतायत आता दर्शनासाठी. आपण पण चढतोय.
जाऊया वर चला. जवळपास एक 30-35% आपण आलोय वरती. अजून जायचंय बरंच, जवळपास अजून एक 2 तास पकडून चाला आपल्या ट्रेकसाठी. तो पुढं आहे दानादन. हॅलो, चलो चलो. आपल्याला समजलंय वरती गर्दी आहे आता, कारण जवळपास किती वाजले? 10:30-11 नाही 10 वाजले. 10 वाजले. राष्ट्रवादी टाइम झाला. लोक 5-6 पहाटेच पोहोचतात. 12 आणि 2 तास. अरे काय किती वाजता गेलेलात? 5:45. अरे वा. चला आता गर्दीला भेटेल. हा ना. हो हो चला. होय होय. थोडं राहिला. निकालतो. काका येत आहेत हळूहळू मस्त सँडोवाडीवर. या सावकाश या. झालंय जवळपास. बरं कैलाश, हा माझा मित्र कैलाश, तो भाऊ दीपेश, मोठा ट्रॅकर आहे इथला आणि हा जगभरात फिरून आलाय. त्याला पासपोर्ट आहे याच्याकडे. फोन आला आपला. बरं कैलाश, आज काय उपवास आहे? आज श्रावणी सोमवार मधील 3रा सोमवार. हा आज उपवास. हा एवढा विचार करून बोलू नको. नक्की उपवास आहे काय तुझा? बटर मिल्क. अरे उपवास आहे काय ते सांग. होय, होय, उपवास आहे. मग काय काय आणलंयस उपवासाचं? थांबा जरा. कॉन्सन्ट्रेशन मध्ये धर जरा त्याला. काय हा काय आणलंयस उपवासाचं? काय काय आणलंय? ताक, आणखीन काय? बटर वेपर्स, अजून केळी, फरसा. अजून बस एवढं. काय? खिचडी केळी, केळी. हा केळी आहे ना, केळी आहे. खिचडी आणले काय? खिचडी. हा खिचडी आहे. हा साबुदाणा. मग अजून चालत जायला वरती किती वेळ लागणार आहे? जेमतेम अजून एक अर्धा-पाऊण तास धरून चालला. हे एवढं आणलंय ते सगळं संपेल काय? संपेल. हा जरा कॅमेराकडे बघा ना. झालंय ना. हा संपेल ना. मग नक्की तुमचा उपवास आहे की हे सगळे पदार्थ खायला आणले, जेवायला आले तिथे? दोन्ही. ओके ओके. मस्करीचा भाग सोडला तर ट्रॅक जरा कठीणच आहे. थोडे निवांत विश्रांतीसाठी बसलोय. बघा लगेच ताक काढला त्याने. हे बघा. ओके. ताक पिया तंदुरुस्त राहा. हे आमचे यंग मॅन आमच्या टीम मधले, आणि जे आता या चॅनलवरती थोडं बोलतायत, शूट करतायत. सुरुवात आहे आपली. वेळ जाईल पण होईल लवकरच काहीतरी. सरासर सगळ्या गोष्टीतनं आनंद मिळतोय का? एकदम खूप. हा जाऊन बाबांना भेटूयाच. होय. भोले बाबा. जय भोले बाबा. जय भोले बाबा. हा आता पुढचा आहे संतलाल. मराठीत बोलायचं. तिथं जागे बोल 2 मिनिटं. जे कोणाला काही भेटायला येईल ते आलास? बोला, पण बोला. भोले बाबाला भेटायला आलायस? भोले बाबाला भेट. आता बोल ना. नारा दे. नाराज. जय भोले शंकर महादेवा. भोले दूर न जाना. आता एक सीडी लागलेली आहे. थोडंफार वेगळं दृश्य आहे, पाहू शकता. लोखंडाची बनवलेली आहे पूर्णपणे, कारण थोडंफार इथे वाट आपल्याला भेटली नसते त्याच्यामुळे बनवायला लागलेलं आहे. पाहू शकता खाली. हळूहळू जाऊया वर. चालताना अतिशय काळजीपूर्वक जायचं आहे आपल्याला. वेळ लागला तरी चालेल, घाई नाही करायची आहे. हो, एकच मिनिट. खालच्या रेलिंगला पकडू नको. ही शिडी जी आहे ना त्याच्या बाजूला हे दगड दिसत आहे. हा पूर्वी या दगडांनी लोक वरती आहे. हा कडेकडेने एकदम. हे आता थोडं सोपं केलं. हा सुरक्षितच्या दृष्टीने पण चांगलं आहे आणि थोडं सोपं झालं. त्या दगडांवरतून चालताना काळजीपूर्वक शेवाळ असते. त्याच्यावर भरोसा ठेवू नका. लूज असेल तर हलत चालून जाऊ शकतो. हे आबा आला. चला गे. अरे बाप रे, अवस्था विकट आहे.
चढताना अतिशय काळजीपूर्वक आपल्याला तिकडे वर जायचंय त्या तिकडे तो झेंडा नाही आहे तो याय लाईट आहे जायचंय अरे चलेंगे ती बघा लाईट नक्की आलोय काय ते नाही 50 60%. 60%, 50%पेक्षा 10% जास्त आलोय. आणि आत्ता खरा ट्रेक सुरू झालाय. बघूयाच आपण आता. तर आता आपण इथून वरती आलोय आणि आत्ता खरा मार्ग आहे जिथून आपल्याला साखळ दंड दिसतोय तो पकडून आपल्याला वरती जायचंय. खूप थोडंफार कठीण आहे, एकदम काळजीपूर्वक जायला लागतंय. तर वरती जाऊन भेटूया परत. काय गोरक्ष दम लागलाय. कसं काय वाटतंय? मस्त वाटतंय पण दम लागलाय. जरा हळूहळू जाण्यातच शानपण आहे. हो शानपण आहे. हा एक टप्पा बसायला लागतो थोडासा. हा जोरात आलं तर होतं. सावकाश जर आलो ना सावकाश यायचं तर अडचण नाही होत. निलेश जरा ओळख सांग ना, परिचय. माझं नाव निलेश प्रकाश पोसनाक, गाव वालोटी. वालोटीमधून चिपळूण तालुका. बरं ठीक आहे. किती वेळा आलायस या ट्रॅकला? या ट्रॅकला तरी पण साधारणपणे माझी आजची 10वी ते माझी 12वी माझी फेरी म्हटलं आहे. ठीक आहे, अनुभवी आहेस. अनुभव तुला मग आता विचारून चालणार नाही ना कसं वाटतंय? हो संतलाल कैसा लग रहा है? ठीक है. बोले को कुछ बोलोगे? बोलो चिंगल्या बोले. चुकून आलाय तो, त्याला घेऊन जा बरोबर. मला माहितीये काय तो कोण अरे होऊन जाऊ दे ना, युट्यूबला टाकतील. निश्चित. हा त्याचं नाव काय रे? आफ्रिका. माडी काय तो? अरे माडिक राजे माडिक आहेत आफ्रिकेमध्ये, तिथून आला वाटतं. ए माडिक हात दाखव ना. जवळ आवाज घेतोय मी तुला. ओके. आपला चॅनल आहे भटक्या व्हिडिओ, कधी पण सर्च मारलास हा तुला भेटेल. आफ्रिकात हा भेटणार, तो भेटणार. त्याला थंबनेललाच घेतोय. आपण बघताय रानात नवीन पाखरं आली. आवाज आता ऐकला असा, फक्त ह्याच महिन्यात हे आवाज येतात. सीझनल, इतर वेळेला नसतं. ऐकू शकला असाल आपण. हो आला आवाज. चला. हर हर महादेव. खाली पूर्ण धुकं आहे. उतरताना घरी कसं? हो आता आपण बघताय उतरताना लोकांची अवस्था काय, एकदम स्टीप उतार आहे. आपण येऊन इथे बसलोय. जवळपास 75% आपण चढून आलोय वरती. सुरुवातीपासून तुम्हाला सगळं दाखवत आलोय, गोरक्षने दाखवलंय. मध्ये मध्ये मी थोडंसं सजेस्ट करत होतो, कारण त्याला इथली माहिती पूर्ण नव्हती, ती माहिती देत होतो ट्रॅक कसा करायचा. आता येऊन थोडंसं दम खायला बसलेलो आहे. आणि एक 25% जो राहिलेला ट्रॅक आहे हा सर्वात कठीण ट्रॅक आहे. आता खालचा जर शूट तुम्ही बघितलात तर तुम्हाला याची कल्पना येऊ शकते की हा ट्रॅक कठीण आहे. पण हे असं म्हणजे अशक्य असं नाही. देवाची श्रद्धा असेल मनामध्ये, एखादा 60 वर्षाचा 70 वर्षाचा 80 वर्षाचा माणूसही पोहोचू शकतो. जसं की मगाशी आपण एक आजीना बघितलं. हो हा 70 वर्षाच्या आजी आहेत. त्या एवढ्या नव्या उमेदवारी म्हणजे एखाद्या तरुणाला लाज, पायात चप्पल नाही. ते बघा आपल्याला तिथे दिसू शकतात. दाखवतो मी तुम्हाला. भेटल्या तर त्यांचं एक थोडंसं आपण बाईट घेऊया आणि त्याचबरोबर विश्रांती घेतो. तिथून पुन्हा एक 5 मिनिटांनी आम्ही सुरू होऊ. हर हर महादेव. 2 मिनिट थांबा, इथं थांबा, त्या लेकाच्या बाजूला बसा. मी आता थोड्या वेळापूर्वी ज्यांचा उल्लेख केला, म्हटलं 70 वर्षाच्या आजी स्वतः नव्या उमेदवारी म्हणजे तरुणासारख्या चढतात, त्या ह्या आजी आहेत. आजी नाव सांगा तुमचं. लक्ष्मी बाळा.
लक्ष्मी बाळाम, गाव बेळगाव. ह्या आजी बेळगाववरून आल्या आहेत आणि कोकणातल्या एक दुर्गम भागात हा कडा चढताय. हा एक चांगलं उदाहरण तरुणांसाठी होऊ शकतं. अगदीच. त्याच्यामुळे तुम्ही अगदी आरामात आलात ना, चढणार ना वरती, दर्शन घेणार. आजी कितव्यांदा येत आहे? पहिल्यांदा येत आहे की आला? पहिल्यांदाच येत आहे. जावं इकडे असतं. अच्छा. अबलोली आता त्यांच्याकडे आलं. होय, जावं नातू गेल्या बघा पुढे. चालेल तुमचा, म्हणून तुम्हाला थांबवून तुमचा बाईट घेतला. सॅल्यूट आहे तुम्हाला. ओके. हे बघा, आपण आता लाल कलरची खेकडी पाहू शकतोय. हे जे सह्याद्रीच्या डोंगर कपाटात आपण काळी बघतो दिसतात आपल्याला, तर त्यातली ही थोडी वेगळी प्रजाती आहे, लाल कलरची. आपण खेकडे नाही म्हणता येणार, त्यांना एक नाव आहे, म्हणजे चामटे म्हणतात त्यांना. बघा, लाल कलरचं आहे, खूप बारीक आहे. किरव्याचा पिल्लू. येस. चला पुढे जाऊया आपण. मस्त दर्शन झालंय. जवळपास आता आलोय वरती. खालून आपल्याला एक वरचा टप्पा दाखवलेला, तिथे हे दिसत होतं, ते एक सोलार पॅनल आहे, तो आपल्याला खालून दिसत होता. थोडंसं एक 10-15 मिनिटं राहिलंय, जाऊया पुढे. सोलार पॅनल. हा दुसरा आहे. तिथे झेंडा बघू शकता, महाराजांचा झेंडा आहे आणि आपली माणसं बसली तिथे. मस्त वारा सुटलाय, एकदम सुंदर. सोलार आहे ना. हो, तिथं खाली पण एक आहे आणि हा एक आहे. फील गुड. हाऊ फील गुड. व्हेरी गुड. बसा आता तुम्ही पण जरा. आम्हाला काय दम नाही लागला, आम्ही शॉर्ट करत आलो. आम्ही आपला थोडा केक चिरवा दाखवू, हा दाखवू, तो दाखवू. घेऊन घ्यायचं ना. उपवास आहे कैलास दा, उपवास आहे. जाण ताराचा. जय शिवराय. आत्ता जवळपास शेवटच्या टप्प्यावर आल्यात जमा आहे आपण, म्हणून बघू शकता लोक बसले आहेत. त्यांचं दर्शन झालेलं आहे, नाश्ता वगैरे चालू आहे, काय काय जणांचा उपवास चालू आहे. हा स्वतः मालक चालत येत आहेत. राम राम. येलकुंडाकडे जाण्याचा इकडे पुढे किल्ला आहे, पण आता सध्या वाट नाही जायला तिकडे. ताईचा किल्ला. इथून पुढे वाट आहे अशी तिकडे, पण सध्या नाही जात कोणी. भाविकांनी मास्कचा वापर करावा. जेव्हा कोरोनाच्या काळापासून हे लावलेलं आहे. सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा. ओके, येस, बरोबर आहे. चला. अरे वा, सेटअप आहे. श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे. चला, पोचलेलो आहे आपण. लोक दर्शन घेऊन येतात परत. दादा आलेला आहे. झालं दर्शन? छान. येतो आम्ही घेऊन. हो, 2.5 तासात खालून वर आरामात आलेलो आहे. तरी 3 तास नाही, 2 तास. आपण 9ला चालू. नमस्ते. नमस्ते. आलोय मजल करत देवाच्या पायथ्याशी आलोय. पोचलेलो आहे. कसं वाटलं व्हिडिओ करताना? खूप छान. चढताना पण खूप छान, खूप छान, एकदम. आता फक्त दर्शनाची आतुरता आहे. हो, दर्शन झालं, मनाला समाधान. मस्तपैकी अर्धा तास थांबूया आणि पुढच्या ट्रॅकला निघूया. नक्कीच. ओके, येस, चलो. हर हर महादेव. पोचलेलो आहे आपण.
गर्दी बघू शकता. श्रावणी सोमवार असल्यामुळे भक्तांची संख्या थोडीफार जास्त असते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय. आपण रांगेत उभे आहे. तर आता इथे आपल्याला भजन भेटतंय. मंडळी आलेली आहे. थोड्याच वेळात आपल्याला दिसेल, ऐकायला भेटेल. नमस्कार दादा, कुठून आलात आहे? चिपळूण. ओके. हा, ओझरवाडीत ना. चालेल. महादेव. सकाळी ज्या वेळेला निघताना आपले दत्ताभाऊ आहे ते आपल्याला भेटले होते, माझे चुलते. त्यांचा चिरंजीव आहे आता दीपेश, म्हणजे माझा भाऊ. आणि हा युट्यूबर पण समोर दिसतोय, गोरक्ष मटक्या व्हिडिओ सगळे जात. त्यावेळेला त्यांनी एक आठवण सांगितली, तू 79-80च्या दरम्यान आहे एक इथं, त्यावेळेला त्यांनी आणून त्रिशूल लावला होता. तो त्रिशूल आजही त्याच पद्धतीने कायम. आज ते 72 वर्षाचे. त्यांच्या जवानीमध्ये ते आले होते. भजन चालू झालंय, मी त्रिशूल तुम्हाला दाखवतो. हाच तो त्रिशूल आहे. ओम नमः शिवाय. नागेश्वरीचं दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने झालंय. जवळपास 9 वाजता आपण सकाळी ट्रॅकला सुरुवात केली होती, खालून चोरवण्यातून पायथ्याजवळ, आणि आत्ताचे 12:30 वाजता आहे. जवळपास 3.5 तासामध्ये अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथे दर्शन होतं. अगदी आम्ही थांबत आलो होतो. तो ट्रेक जर फास्ट केला असता तर साधारण 2-2.25 तासात हा ट्रेक संपला असता. परंतु कुठेही रिक्स न घेता पावसाळ्याचे दिवस आहेत. मी बाकी आपल्या बघणाऱ्या लोकांना काय सांगेन, या अतिशय सुंदर ठिकाण आहे, महादेवाचं ठिकाण आहे. महादेवाचं ठिकाण म्हटलं तर अतिशय दुर्गम भागात असतं, आणि हे आपल्या कोकणात आपल्या भागात आहे. खेडमध्ये चोरवणे गावाच्या वरचा जो सह्याद्रीचा कडा आहे, त्या कड्यामध्ये हे नागेश्वरी देवस्थान आहे. तर अशा रीतीने आमचा हा ट्रॅक पूर्ण होतोय. जर आपल्याला हा संपूर्ण ट्रॅक पाहताना आवडला तर मात्र नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.